read and solve. Students, now we will solve word problems. आपण शाब्दिक उदाहरणांचा सराव करूया. Example 1. Nagma had 5 bears. She gave 3 bears to Salma. How many bears are left with Nagma now? नगमाकडे 5 बोरे होती. तिने 3 सलमाला दिली. आता नगमाकडे किती बोरं उरली? See students, नगमाकडे असलेली टोटल बेअर्स 5 आहेत. त्यापैकी तिने सलमाला 3 बेअर्स दिली. म्हणजे तिच्याकडची बेअर्स मायनस झाली. म्हणून आपण इथे सबट्रॅक्शन करू. तर 5 मधून 3 बेअर्स मायनस केली तर 5, 4, 3 म्हणजे पहा 1. 2 बेअर्स शिल्लक राहिली. Example 2. A fruit basket contained 9 custard apples. Brother distributed 6 of them to his friends. Find the number of custard apples remaining in the basket. टोपलीत 9 सीताफळे होती. दादाने त्यातील 6 सीताफळे मित्रांना दिली. तर टोपलीत किती शिल्लक राहिली? बास्केटमध्ये कस्टर्ड ॲपल्स आहेत 9. त्यातील वाटलेली कस्टर्ड ॲपल्स आहेत 6. म्हणजे शिल्लक राहिली टोटल 3 custard apples. Example 3. Samira had 3 pencils. Samira gave 1 pencil to her friend. How many pencils are left with Samira now? समीराकडे 3 pencils होत्या. समीराने 1 pencil मैत्रिणीला दिली. तर समीराकडे किती पेन्सिल्स उरल्या? समीराकडे पेन्सिल्स 3. फ्रेंडला दिलेली पेन्सिल 1. म्हणून उरलेल्या पेन्सिल्स 2. Example 4. There were 4 laddus in a jar. Balbir ate one of them. How many laddus are there in the jar now? डब्यात 4 लाडू होते. त्यातील 1 लाडू बलबीरने खाल्ला. तर आता डब्यात किती लाडू उरले? स्टुडंट्स, जारमध्ये असलेले लाडू 4. बलबीरने खाल्लेला लाडू 1. म्हणून डब्यात शिल्लक लाडू राहिले 3. So students, now you can do subtraction with numbers 0 to 9 very easily.